टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेनं महायुतीत असताना सुद्धा स्वतंत्र निवडणुका लढवलेल्या आहेत। मात्र आता होऊ घातलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकी मात्र भाजप आणि सेना ही एकत्र लढणार असल्याचे चिन्ह आता निर्माण झालेले आहेत। आणि या संदर्भामध्ये भाजप आणि सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्या कार्यालयामध्ये नुकतीच एक बैठक झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः सुदेश चौधरी आहेत। सुदेशजी, नेमकी बैठक झालेली आहे महायुती एकत्र लढण्यासंदर्भात वसई विरार महापालिकेत, नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि फायनल काय झालं? नमस्कार। आमच्या पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार आणि या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे नेते रवींद्र फाटक साहेब आणि भाजपाचे प्रभारी आणि या नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजनजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलासजी तरे, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आणि वसंत चव्हाण आणि भाजपाच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई अशी आमची सगळ्यांची एकत्ररित्या माझ्या कार्यालयामध्ये बैठक झालेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या महायुतीतच लढायचं असं शिक्कामोर्तब झालेलं आहे। नेमका कारण नगर परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी अंतर्गत मतभेद सुद्धा काही वेळा समोर आलेले होते आणि त्यामुळे निवडणुका वेगवेगळ्या लढलेल्या आहेत। मात्र वसई विरारमध्येच महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचं नेमकं कारण काय? इथे बहुजन विकास आघाडीची असलेली एक हाती सत्ता, इथे बोकाळलेला भ्रष्टाचार या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि बहुजन विकास आघाडीला सत्तेतून उखडून देण्यासाठी महायुतीचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। या ठिकाणचे तिन्ही आमदार महायुतीसाठी अनुकूल आणि उत्सुक आहेत। त्याच्यामुळे ह्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लढणार आहोत। जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का आणि पुढची रणनीती कशी असेल? जागा वाटपाच्या संदर्भात देखील आमची साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे। ज्या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे, अशा ठिकाणी त्या उमेदवारांवर फोकस करून त्या ठिकाणी त्या पक्षाला न्याय देऊन ह्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच लढायचं असं ठरलेलं आहे आमचं। पुढची रणनीती कशी असेल? पुढची रणनीती म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकारने केलेली कामं, राज्यामध्ये देवाभाऊंनी केलेली कामं आणि आमच्या शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केलेली कामं, आज करत असलेली कामं, या राज्यामध्ये आलेल्या योजना आणि भविष्यात या शहराला देखील न्याय मिळावा, या शहरात देखील केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना मोठ्या प्रमाणात याव्या या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकावायचं जवळपास निश्चित झालेलं आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की नगर परिषद निवडणुकीमध्ये जरी भाजप सेना ही वेगळी लढली असली तरीही वसई विरारमध्ये या ठिकाणच्या बहुजन विकास आघाडीला जर हरवायचं असेल तर एकत्र निवडणुका लढवणं गरजेचे आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती महायुती म्हणून भाजप सेना ही एकत्र लढणार असे सर्व युतीच्या पदाधिकाऱ्याकडून समोर आलेलं आहे। त्यामुळं नेमक्या महापालिकेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर या ठिकाणचा काय बदल होतो का, जागा वाटपामध्ये यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण होतात का, महायुती म्हणून ही पुढे येतात, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।